मित्रांनो नमस्कार. आज आपण स्लरी जी आपण मागच्या 4-5 दिवसापूर्वी जी स्लरी केली होती ती स्लरी आपण परवा दिवशी आज 2 टप्प्यामध्ये सोडून दिलेली आहे. सध्या या स्टेजला रोपांची ग्रोथ आहे. परवा दिवशी ह्या प्लॉटला पहिला स्प्रे देण्यात आला आणि पहिला ड्रीप वाटे स्लरीचा आणि 19 देण्यात आले आणि दुसरा टप्पा आता आपण आज बघणार आहे. त्याची माहिती मी हे व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. टेम्परेचर खूप आहे तरी पण तुम्ही बघू शकताय अगदी 95% पर्यंत रोप सेट झाले. ते अजून 2-3% आहे कुठे कुठे प्रॉब्लेम. त्याचा शॉक बसलाय कुठं कुठं होतंय. आता सेट व्हायला लागली रोप. अमोलला आवाज येतोय का? अमोल मिस्त्रीचं सहकार्य राहिलं आपल्याला. एका दिवसात बोरची मोटर काढून आपल्याला तिथं दुसरी मोटर टाकून दिली मिस्त्रीने. खूप मोलाचं सहकार्य लाभलं कारण कंडिशन सिरियस होती. रोप नुसतीच 2 दिवस झालतं लावून. पहिली स्लरी होती आपण ती गुळ गोमूत्र शेण आणि 2 लिटर ताक वापरलं होतं आणि त्याच्यासोबत झायटोनियम हा झायडेस कंपनीचं 2 किलोचं हा प्रोडक्ट आपण वापरलेला आहे. मायक्रोरायझल बुरशी एक उपयुक्त बुरशी या प्रॉडक्टमध्ये आहे आणि ही 200 लिटर स्लरी आपण पहिल्यांदा दिली. सकाळी स्लरी सोडली. आता दुसऱ्यांदा आपण स्लरी पहिल्या स्लरीतलं ज्याला आपण विरजन म्हणतो कल्चर या तुटीपासून खाली आपण ठेवलं होतं शिल्लक. त्याच्यामध्ये आता 2 किलो गुळ पावडर आणि तर आपण टाकणार आहे. साधारणतः 10 लिटर पहिल्यातलंच कल्चर आपण शिल्लक ठेवलं बॅलरमध्ये. नवीन टाकायची काही गरज नाही. 2 वेळा आपण याचा प्रयोग करणार आहे. त्याच्यामध्ये आता फक्त गुळ आणि गोमूत्र ॲड करतोय. झायटोनियमचं पहिलंच कल्चर त्याच्यामध्ये आपण ते त्यातलंच 10 लिटर कल्चर वापरले. नवीन पाणी भरून घेतलंय आणि हे जे गाठोडं दिसतंय शेणाचं 10 किलोचं गाठोडं पहिलंच आहे. नवीन आपण टाकायची काही गरज नाही. 2 स्लरीसाठी आपण वापरणार आहोत. सुरुवातीला आपण परवा दिवशी आज 10 दिवस झालं प्लॉटला आपल्या आणि 10 दिवसामध्ये सध्या रोपं सेट झाली ती सध्या या स्टेजला आहे. परवा दिवशी यालाच पहिला स्प्रे दिला आणि परवा दिवशी निम्मी स्लरी 200 लिटरमधली 100 लिटर स्लरी आपण सोडली होती कारण रोपं लहान आहे ती. जसं लहान बाळाला आपण टप्प्याटप्प्यानं खाद्य देतो त्या पद्धतीनं विभागून थोडं थोडं खत देणं गरजेचं आहे. आणि 1 किलो 19 परवा दिवशी आणि आज सकाळी राहिलेली 50% स्लरी आणि 1 किलो 19 असं 2 टप्प्यामध्ये आपण पहिले ड्रिचिंग दिलंय. आणि त्याच कल्चरमध्ये 10 लिटर पहिल्यातली स्लरी आपण शिल्लक ठेवली. त्याच्यामध्ये जाता आपण गोमूत्र ॲड करतो. साधारणतः 2-2.5 लिटर गोमूत्र आहे. 5 लिटरपर्यंत आपण गोमूत्र वापरू शकतो याच्यामध्ये. ज्यावेळेस पीक साधारणतः 2 महिन्या पुढं प्लॉट जाईल त्यावेळेस 10 लिटरपर्यंत सुद्धा गोमूत्र वापरलं तर चालतं. गोमूत्रामध्ये नत्राचं प्रमाण जास्त असतं. त्याचा शॉक बसू नये कुठल्याही प्रकारचा. त्याच्यासाठी सुरुवातीला गोमूत्र कमी वापरायचं आहे.
पावडर आहे. थोडंसं पाणी कमी करून घेतो. दरीसाठी गुळ पावडर मिळते सेंद्रियमध्ये, थोडी स्वस्त पण भेटते. गुळाची ढेप घेतली तर चालते, काय अडचण नाही. मिश्रण सकाळ दुपार संध्याकाळ ज्यावेळेस शक्य आहे त्यावेळेस हलवणं गरजेचं आहे. जेवण ऑक्सिजनची गरज असते. आणखी 3-4 दिवसांना आता ही 200 लिटर सरगे आणि दुसरं ड्रिचिंग आपण करणार आहे. एवढ्यामध्ये रोपं अतिशय चांगल्या प्रकारे सेट होते. सध्या सावली नाही तर सावली करण्याची गरज आहे. 2 दिवसात आपण याला सावली करतोय. हे रोप बघा, आता हे काय झालं, कवळं रोप आपण लावलं होतं, म्हणजे तुटाळ झालं म्हणून इथं नवीन रोप लावलं. पण हे कवळं रोप सध्याचं टेम्परेचर सस्टेन केलं नाही ना, आणि पाणी हिरवत मान वाळलं. 30 दिवसाच्या आतलं रोप चालत नाही सध्या टेम्परेचरला. रोप हे स्ट्रॉंग रॉप पाहिजे आताच्या टेम्परेचरला सस्टेन करायला. रोप जर कवळं असलं तर टेम्परेचर सहन करत नाही बघा ती. लस्टर बघा. आता हे पान जे आहे नर्सरीतलं जुनं पान आहे, त्याच्यावर नागाळीचा अटॅक झाला. आपण रोप आणल्यावर ट्रेमध्ये एक स्प्रे दिला आहे आणि परवा दिवशी एक स्प्रे झाला नवीन पानावर बघा. आणि NPK जर नत्रस्फुरत पालाश जर बॅलन्स परफेक्ट झाला तर रोप अतिशय फास्ट ग्रोथ करतं. पानाचा काटा बघा, काट्यावरून समजतं नवीन पानाला पण काटा आहे. असा काटा असला तर अगदी परफेक्ट वाढ झाली आहे. आज बरोबर 10वा दिवस आहे याचा, आणि आणखी 10 दिवसात बरोबर 10 ते 12 दिवसात याला गळी निघणार आहे. आपण टेम्परेचरमुळे काय